नमस्कार मित्रांनो, द जी के झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले मराठी व्याकरणामधून काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. लखुदादाने कौल लावला या वाक्यातील प्रयोग ओळखा. लखुदादाने कौल लावला या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही? पुढीलपैकी आभाळाला कवेत घेणे, मिठी मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ बरोबर नाही. उठ पुरुषोत्तमा, वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा, सकळी कांसे या ओवीतील अलंकार कोणता? या ओवीतील अलंकार आहे रूपक अलंकार. मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखा. मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ आहे भविष्यकाळ. ही काही वाईट कल्पना नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा. ही काही वाईट कल्पना नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य आहे ही कल्पना बऱ्यापैकी आहे. तो नाटकात भिकम भट झाला होता या वाक्यातील विधीपूरक ओळखा. तो नाटकात भिकम भट झाला होता या वाक्यातील विधीपूरक आहे भिकम भट. पुढीलपैकी न जोडणारा शब्द ओळखा. पुढीलपैकी न जोडणारा शब्द आहे देव. दीपाचा चुलत सासरा म्हणजे देव माणूस आहे या वाक्यातील चुलत सासरा हा सामासिक शब्द या समासाचे उदाहरण आहे. या वाक्यातील चुलत सासरा हा सामासिक शब्द मध्यम पदलोपी समासाचे उदाहरण आहे. खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द ओळखा. खालीलपैकी प्रत्यय घटित शब्द आहे रमणीय. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या आत्मवाचक प्रकारातील आहे. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पुढीलपैकी शुद्ध शब्द आहे नागपूर. खालीलपैकी गुळांबा या शब्दाचा समास ओळखा. गुळांबा या शब्दाचा समास आहे मध्यम पदलोपी समास. प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अधोगती. छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास ओळखा. छत्रपती शिवरायांना दिव्य दृष्टी होती या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दाचा समास आहे कर्मधारय समास. अतिशय सुंदर देखणी वास्तू असे ताजमहालाचे वर्णन करता येईल. या वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी एक शब्द निवडा. अतिशय सुंदर देखणी वास्तू असे ताजमहालाचे वर्णन करता येईल या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी एक शब्द आहे अप्रतिम. पुढील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे? शरत्काल. व्यंजन संधीचे उदाहरण आहे. आम्ही अभ्यासाला आलो म्हणजे मग तू आम्हास ते शिकव या वाक्यात विधेय विस्तार विभाग कोणता? या वाक्यात विधेय विस्तार विभाग आहे म्हणजे मग. पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा. पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य आहे उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल.
पुढील विधाने वाचा. तो म्हणे वेडा झाला, राहू द्या तर मग. वरील विधानातील अधोरेखित उद्गारवाचक अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे? व्यर्थ उद्गारवाचक या उपप्रकारातील आहे. दिलेल्या वाक्यसमूहातून जळत्या घराचा पोळता वासा या म्हणीचा अर्थ शोधून काढा. जळत्या घराचा पोळता वासा या म्हणीचा अर्थ आहे अनेक संकटातूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्याने प्रयत्न केला. नपुंसक शब्दाचा समास ओळखा. नपुंसक या शब्दाचा समास आहे नत्र बहुव्रीही समास. व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता? व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द आहे अतींद्रिय. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. या वाक्यातील कर्म व कर्मविस्तार ओळखा. या वाक्यातील कर्म व कर्मविस्तार आहे मुखास शोभा. तो गावोगाव भटकत फिरला. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? तो गावोगाव भटकत फिरला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय आहे सामासिक क्रियाविशेषण अव्यय. पर्यायी उत्तरातील शब्दसमूहातून खाली दिलेल्या शब्दाकरिता योग्य ते उत्तर शोधा. शाखा चक्रमण. पर्यायी उत्तरातील शब्दसमूहातून खाली दिलेल्या शब्दाकरिता योग्य ते उत्तर आहे वेदाच्या विवक्षित शाखेचा अभ्यास केलेला. परिणामबोधक संयुक्त वाक्य ओळखा. परिणामबोधक संयुक्त वाक्य आहे वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला येण्यास उशीर झाला. उकारात नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. या नियमाला पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय उत्तर सांगा. या नियमाला पर्यायी उत्तरातील योग्य पर्याय आहे कोकरू कोकराने. केवळ वाक्याचे मिश्र वाक्य करा. आजचा हा प्रश्न तेव्हा पडला नाही. आज हा जो प्रश्न आहे तो तेव्हा पडला नाही. पर्यायी उत्तरातील विधानार्थी वाक्य कोणते? पर्यायी उत्तरातील विधानार्थी वाक्य आहे माझे वडील आज परगावी गेले. मराठीतील तत्सम इकारांत व उकारांत शब्द टिंबटिंब लिहावेत. मराठीतील तत्सम इकारांत व उकारांत हे शब्द दीर्घांत लिहावेत. खालील वाक्यातील काळ ओळखा. मधु लाडू खात जाईल. या वाक्यातील काळ आहे रीती भविष्यकाळ. खालील वाक्यसमूहातील म्हण ओळखा. ज्ञानेश्वरराव इथली माणसं साधी आहेत. त्यांना घोळात घ्यायला 2 गोड शब्द देखील पुरतील. या वाक्यसमूहातील म्हण आहे गुळानं मरतो तिथे विष कशाला. दारोदार हा कोणता समास आहे? दारोदार हा अव्ययीभाव समास आहे. जे खरे असेल ते तू बोलावेस. वाक्यप्रकार ओळखा. वाक्यप्रकार आहे मिश्र वाक्य. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून त्याला टिंबटिंब प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोगाचे मिश्रण होते म्हणून त्याला कर्तृकर्म संकर प्रयोग असे म्हणतात. चहाडी करणे भांडण करणे या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. या अर्थाचा वाक्यप्रचार आहे कलागती लावणे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.